काय असणार आहे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सगळ्या कॉमेंट्री बॉक्स कडे जिथं जोडले जात आहेत संजय शिंदे. थँक्यू सो मच सर. आपण पाहिलं तर पुणेगावचे दौर बोलला तर 3 असोसिएशन मध्ये ते खेळाडू खेळताना पाहतात, परंतु जेव्हा ते एकत्र येतात ना तेव्हा त्यांची ताकद आपल्याला वेगळीच पाहायला मिळते. ती ताकद आपल्याला या मॅच क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळाली. परंतु आता 9व्या मैदानाच्या आज आपण पुरुष एकदा आलेल्या दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचे त्याचबरोबर प्रेक्षक वर्गांचे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण हार्दिक सहर्ष स्वागत करू. पण पाहतात अक्षय अंधेरे मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आमदार चषक 2024. टीम कळमचे आपला 12वा खेळाडू इथे येणं अनिवार्य असणार आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये याची तुम्ही नोंद घ्या. 12वा खेळाडू आपण लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वाची मॅच क्रमांक 3. समोर जर बाहेर गेलं एक मोठं नाव महेंद्र अंधेरे ट्रॅकिंग इंडला. पहिला बॉल होता तर पॉईंटच्या दिशेने हा पहिला बॉल सीमा पार. पहिल्या बॉल वरती महेंद्र अंधेरेचा वार चौकार. वतीने या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक सहर्ष स्वागत करणार आहोत. चालू असलेली मॅच एका साईडला टीम देवा फायटर्स नावे यांचा संघ, तर दुसऱ्या साईडला टीम कळमजे संघाचा विचार केला तर मग त्यांचा हा संघ ज्यांनी पुरस्कृत केला ते सन्माननीय तुषार शेठ वाडवाल आणि त्याचबरोबर दीपक शेटारनेकर यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 2 चौकार आले. तिसरा फटका फसलाय. हवेमध्ये होता. महेंद्र अंधेरे सारख्या फलंदाजाची झेल तिथे ड्रॉप झाली आहे. एक मोठा मासा गळाला लागला असता, परंतु त्यावेळेला ती कॅच ड्रॉप झाली. दोन्ही बॅटरने आपला एंड स्विच केला आणि एक सिंगल त्या तिसऱ्या बॉल वरती अर्जित केली गेली. सिंगल टीमची धावसंख्या आपण 9 पाहतोय स्कोर कार्ड वरती. नव्याने आता बॅटर दाखल झाला तो म्हणजे परशुराम अंधेरे. हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आत. यावेळेला परशुराम आले, त्याने पाहिलं आणि आता आपण त्यांना पाहूयात. परशुच्या बॅट मधून हा पहिला दमदार षटकार. त्या पद्धतीची फटकेबाजी सुद्धा मैदानाच्या आत चालू आहे. यावेळेला बॉल आउट ऑफ द ग्राउंड षटकार. वरती आता इथे आक्रमण चढवले गेले. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर लँड करायचा होता, फटका बसलाय. एक मोठी स्पर्धा जेव्हा तुम्ही खेळता आमदार चषकामध्ये थोडस प्रेशर जरूर असतं, परंतु त्या प्रेशर मधून तुम्हाला बाहेर यावं लागतं. काही खेळाडू निखरतात, काही खेळाडू बिखरतात आणि त्या पद्धतीचा झेल आपल्याला बाहेर मिळाला. एक झेल ड्रॉप झाली आहे. पहिलं षटक संपुष्टात आलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस ही धावसंख्या मैदानाच्या
गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली होती तो कळंजा एक्सप्रेस आपल्याला आता पॉइंट ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. राज राऊत आले पॉइंट ट्रॅक वरती, समोर दोन अंधेरे आता आपल्याला धावांचा ओघ वाढवताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल षटक क्रमांक दुसरा दोन टप्प्याचा बॉल होता, यावेळेला लेगशिपच्या बराचसा बाहेर होता आणि त्याच कारणाने व्हाईट बॉलचा इशारा तिथे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल म्हणजेच आणखीन एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 23 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. परशुरामचा जेव्हा विचार घेऊया, नाईटला जेव्हा स्पर्धा होती LGPL त्यावेळेला त्याची ते हेलिकॉप्टर शॉट डोळ्याची पारणं फेडली होती. लोवर बुलडॉग्स त्यावेळेला दांडी 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 गुल कळंजा एक्सप्रेस पॉइंट ट्रॅक वरती आली, फार सुसाट वेगाने सुटली आणि परशुराम सारख्या मोठ्या गोलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. परशुरामचा विचार केला तर 2 षटकांवरती तो वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळला होता. अगदी लोअर फुलटॉस बॉल होता, खाली टाकलेला होता, फुलर लेनचा बॉल होता आणि बॅट इन त्याच्या आधी बॉल यष्टांना लागला, यष्टा उद्ध्वस्त झाल्या आणि परशाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. धक्का क्रमांक तो पहिला होता. आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी विचार केलात ना तर आणखीन एक या विभागामधील संपूर्ण या दक्षिण रायगड जिल्ह्यामधील एक अष्टपैलू खेळाडू रोहित गंभरे आपल्याला आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. 23-1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आत आहे. पुन्हा एकदा राज राऊत आपल्याला बॉल ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. बॉल क्रमांक दुसरा टप्प्याचा हलक्या हाताने क्लिअर केलंय. यावेळेला मिड ऑफला क्लिअर करत होतं तेच केले आणि अंकित आले होते, फार वेगाने आले, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि या बॉल वरती आता सिंगल अर्जित केली गेली आहे. एक चांगली मॅच आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचा विचार केलात ना तर तितकेच कॅपेबल आणि तितकीच क्षमता दोन्ही संघामध्ये आहेत, त्याच एकमेकांच्या विरोधामध्ये. लोअर फुटबॉल बॅटला स्विंग केले, बॉल दिशेने आई बॉल सीमारेषा गाठेल. महेंद्रच्या अंधेरच्या बॅट मधून हा तिसरा चौकार. तो मागील 2-3 अंगामध्ये खेळला. 6 बॉल मध्ये 6 षटकार सुद्धा त्याने लगावले होते. एक वेगळा विक्रम त्याच्या नावावरती आहे. तोच आज आमदार चषक खेळण्यासाठी आज या मैदानावरती दाखल झालाय. चांगले अद्यापपर्यंत फटकेबाजी करते, परंतु राजचं देखील कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ पाहायला मिळाला होता, धावांचा पाऊस झाला होता ना, आता या षटकामध्ये कुठेतरी तो रोखला गेलाय. संघाची धावसंख्या 29, अद्यापर्यंत बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल झाले, 4 बॉल मध्ये 29 धावा. षटक क्रमांक दुसरा हे प्रगती पथावरती आहे. एक ब्रँडेड स्ट्रोक बॉल स्कोर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. 6 धावांसाठी षटकार. संपूर्ण मानगाव तालुक्यामधील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून सुद्धा रोहितची सातत्याने आपण इथे चर्चा करत असतो, त्याच प्रात्यक्षिक त्याने दिले षटकाराने. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार.
41 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती इथे पाहायला मिळतात. 41 ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. परशुराम अंधेरे जरी मैदानाच्या बाहेर परतले, परंतु आता महेंद्र अंधेरे आणि खऱ्या अर्थाने रोहित त्याच्या बॅट मधून आपल्याला ते षटकार येताना पाहायला मिळाले. रोहितने आतापर्यंत 2 षटकार लगावले, परशाने 2 षटकार लागले होते. महेंद्रच्या बॅट मधून 3 चौकार आले. एक चांगला टीम कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे बॅटिंग करत असताना टीम देवा फायटर्स नावे संघाचा 2 षटकार हाताळले. 2 षटकामध्ये 12 बॉलचा खेळ झाला. 12 बॉल मध्ये 41 धावा बनवल्या गेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे, परंतु आता पॉवर प्ले इथे संपुष्ट झालाय. कटियार सर्कलच्या बाहेर बरेचसे खेळाडू आपल्याला आता मैदानामध्ये तैनात करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा अमोल आपल्याला बॉल ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती आक्रमण, आही बॉल सीमारेषा पार, षटकार. उपविभाग प्रमुख सन्माननीय दिलीपजी टेंबे साहेब इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती असणार पण व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेच्या वतीने अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. काहीतरी वेगळं केलं होतं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते आणि बॉलचा जो वेग होता ना तो कमी केला आणि त्या कारणाने आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग झाली होती या हंगामामध्ये आणि युवा रायगड मध्ये महेंद्र अंधेरे यांनी त्यांची जागा बनवली होती. त्या कारणाने काय कारण होतं ना त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. हा फटका बसलाय, बराच काळ हवेमध्ये गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमोल सुद्धा इथे चूक करताना पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक कर्णधार स्वतःला संधी होती महेंद्रला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची, परंतु ती संधी आता हुकली, झेल सुटली. एक धाव कंप्लीट केली. संघाची धावसंख्या 48 आकड्यावरती. 48 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. खेळपट्टीवरती महेंद्र अंधेरे आणि रोहित गमरे ही जोडी आपण पाहतोय. फिंगर रोल केले होते. फटका बसलाय. एलिव्हेशन बरंच काढलंय. डिस्टन्स गाठणार नाहीये आणि यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 2 रोहित गमरे मैदानाच्या बाहेर जाईल. विकेटचा पतन. नोंद घ्या, थोडस सहकार्य करा आणि तुम्हाला 5-5 षटकांचे जर सामने करायचे असतील तर तुम्ही थोडस सहकार्य करा आणि लवकरात लवकर मॅच खेळण्याचा प्रयत्न करा. मैदानात काय घडलं आहे, षटकार चौकार जरूर येत आहेत, परंतु 2 फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर गेले. षटक क्रमांक 3 झाले प्रगती पथावरती. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल मध्ये धावा बनवल्या गेल्यात 48. 2 गडी मैदानाच्या बाहेर गेलेत. टीम नावे संघ तिथे आपण आहात, तिथे आपला कॅमेरामॅन आहे, तिथून आपण जो साऊंड आपला इथे कॅप्चर केला होता. विनंती असणार थोडंसं कॉपरेट करा. मॅचच्या दिशेने दुपारच्या सत्रामध्ये एक हाय बॅटल मॅच आपण मैदानाच्या पाहतो. एका साईडला जर पाहायला गेलात ना तर टीम देवा फायटर्स नावे, तर दुसऱ्या साईडला टीम शिवगर्जना कळमजे हा संघ. षटकातील पुढचा बॉल पार्किंग स्पॉट मध्ये बॅट मधून हा पहिला षटकार.
मयूर हा फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आला होता टीम नावे संघासाठी आणि मयूरने पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत. टीमची धावसंख्या पोहोचली म्हणजे 54 या आकड्यावरती. संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. तिसरं षटक प्रगतीवरती 5 बॉलचा खेळ झालाय. हा शेवटचा बॉल षटक क्रमांक 3. फिंगर रोल केले होते समोर फक्त पोहोचलाय. अनिलने कोणतीही चूक केली नाहीये आणि मयूरने एक षटकार जरी लगावला परंतु अमोलने देखील त्याचं प्रत्युत्तर दिलं. मयूरने देखील मैदानाच्या बाहेर पाठवलं. हा धक्का क्रमांक 3 विकेटच्या बद्दल. टीम बॅटिंग करत असताना देवा फायटर्स नावे या संघाचे आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मैदानाचा विचार केला ना तर मैदानाच्या आत अजूनही महेंद्र अंधेरे आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. त्याला जीवनदान मिळालंय. त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 3 चौकारांनी एक षटकार आलाय. ते साथ देण्यासाठी आता नव्याने आलेला 5व्या क्रमांकावरती भावेश पास्ते हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. भावेशचा देखील विचार केलात ना तर या वर्षीच्या मनगाव प्रीमियर लीग मध्ये फायनलच्या मॅच मध्ये एक विजेता इनिंग त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ती श्री समर्थ एंटरप्राइजेस रिपोली हा संघ विजेता झाला होता. परंतु आज आमदार चषकामध्ये खेळायचंय. या चषकामध्ये कशी कामगिरी होईल ना ते पाहायचंय. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल. पहिला बॉल महेंद्र अंधेरे इथे सोडणार नाहीये. महेंद्र अंधेरेच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. सुजन आले होते बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल अगदी पिचच्या मधोमध त्यांनी हाताळला गेला आणि सीमारेषा बाहेर पाठवला. हा दुसरा षटकार. बॅक टू बॅकचा सेकंड इन अ रो मॅक्सिमम षटकार. सुजनला आता काहीतरी वेगळे प्रयत्न करावे लागतील. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय महेंद्र अंधेरे बॅटिंग सुद्धा आपल्याला करता पाहायला मिळते. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. हा बॉल क्रमांक 3. तिसरा बॉल 8व्या बॅटनं ऑन साइडला खेळलाय. आई बॉल स्कोरच्या दिशेने आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. यावेळेला चांगले चित्रक्षण पाहायला मिळालं आणि या बॉल चा विचार केलात ना तर मग आता सिंगल झाली. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 67 या आकड्यावरती. 67 ऑन अ स्कोर कार्ड. मागच्या मॅच मध्ये टीम उनेगाव संघाने 87 धावा बनवल्या होत्या. आता हे षटक क्रमांक 4 चालू आहे. टप्प्याचा बैठक शॉट खेळायचा होता परंतु सरळ षटक गाठलंय आणि भावेशला आला पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हा धक्का क्रमांक 4. बॅटिंग करत असताना टीम देवा फायटर्स नावे या संघाला. थँक्यू सो मच. मैदानाच्या आत आपल्याला आता आतिश बटावले हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आपल्याला येताना पाहायला मिळाला. आतिशचा एक वेगळा विक्रम आहे. 1 बॉल 3 ची गरज होती. त्याने तो षटकार घेतला होता. सामना विजय मिळवून दिला होता.
अतिशकडे सुद्धा क्षमता आल्याला बॅटला स्विंग केलंय. पहिला वर बॉल सीमा पार षटकार. त्र्याहत्तर या आकड्यावरती 73 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14. बॉल अद्यापर्यंत झाले 5. हा शेवटचा बॉल. मॅक्सिमम लांबच लांब होता अशोककर. षटक क्रमांक 64 संपूर्ण झालाय. टीमची धावसंख्या 79 आकड्यावरती 79 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टीम नावे संघाचा बॅटिंग जर केलात ना तर 22 पासून या खेळाडूला जर सोडलात ना तर येणारा प्रत्येक बॅटरने एका दुसरा षटकार जरूर लगावलाय. ही खासियत राहिली आता टीम देवा फायटर्स नावे संघाची. षटक क्रमांक 5 ला सुरू होते. दोन ट्रॅक वरती हेमंत हा गोलंदाज आता सज्ज होणार आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. बॉलला पाठवलंय मिड विकेट दिशेने. बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. खेळतोय आणखीन एक फॅन्टास्टिक फॅब्युलस. इट्स अ ट्रिमेंडियस बॉल आउट ऑफ द मॅच. षटकार. संघाची धावसंख्या 91 बाद. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावसंख्या अद्यापर्यंत टीम नावे संघाने मिळवली. महेंद्र अंधेरे 13 बॉल 46 धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेमधील दुसरा अर्धशतक येईल का? अंधेरे या स्पर्धेमध्ये लगवतोय आणखीन एक अर्धशतक. रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा काय पाहायला मिळते ना त्याच्या प्रत्यक्ष आमदार चषकामध्ये सुद्धा दिले. अर्धशतक त्यांनी सुद्धा लगावले. संघाची धावसंख्या 97. यावेळेला फटका बसलाय. बराच का हवेमध्ये गेलाय. पुन्हा एकदा झेलला संधी निर्माण झाली होती आणि पुन्हा एकदा महेंद्र अंधेरे सारख्या फलंदाजाची झेल सुटली आहे. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न दुहेरीमध्ये रेस मध्ये आता कोण जिंकले ना ते पाहायचंय. पंचांचं बोट आकाशाकडे. धावच्या स्वरूपामध्ये अतिश पटवलेला विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. विकेटचं बदल.
स्कोर लेगला संघाचं शतक होते. एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया. टीम गोवा फायटर्स नावे संघाला. एकशे 4 आपण धावसंख्या पाहतोय. शेवटचा बॉल आता बाकी असणार आहे पहिल्या इनिंग मधील. पहिल्या मॅच मध्ये धमाका आपण जरूर पाहिलाय पहिल्या इनिंग मध्ये, परंतु अजूनही दुसरा डाव बाकी असणार आहे. शेवटचा बॉल या बॉलला आडव्या बॅटनं बॉलला पाठवलं. मिडविकेट दिशेने एक डाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न परफेक्ट एंड मध्ये जरूर केले, परंतु थोडसा दोन डाव कमी केले आहेत. षटक क्रमांक 5 आता संभू शकेल. 5 षटका अखेरीस तुमची धावसंख्या झाली आहे 106 या आकड्यावरती. 106 स्कोर कार्ड वरती आपण धावसंख्या पाहतोय. विकेट गेले त्या म्हणजे आतापर्यंत 5 विकेट गेल्या होत्या. 106 धावा बनवल्या. पहिल्या इनिंग मध्ये धमाका झालाय, ब्लॉकबस्टर झालाय जरूर, परंतु अजूनही दुसरा डाव बाकी आहे. दुसऱ्या डावामध्ये हिटमॅन अमोल सुद्धा आपली बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. अमोल असतील, अंकित असतील, अजून राज असतील आणि शैलेश शिंदे सारखा फिनिशर सुद्धा अजून मैदानाच्या आत बाकी असणार आहे. उत्तर आपल्याला खेळ अजून बाकी आहे, अजूनही मॅच बाकी असणार आहे. त्याआधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानगाव सन्माननीय विनोद शेळके सरांकडे धन्यवाद. तोपर्यंत जाऊयात एक छोटासा टीचर ब्रेक. यू गए और यू आए. कळंब संघाचे बॅटर्स त्या ठिकाणी हिटमॅन मोल वाढवल आणि राज राऊत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच इथं देखील या 106 धावांचा प्रतिकार प्रत्युत्तर दिला जाईल का, आणि जर खऱ्या अर्थानं या 107 धावा चेस केल्या ना तर 10 षटकामध्ये तब्बल 214 धावा इथं बनलेला आणखीन एक विक्रम आपल्याला या आमदार चषकामध्ये पाहायला मिळेल. आता अमोल वाढवल आज एक मोठी अग्नी परीक्षा द्यावी लागेल. समोर असणार आहे देवा फायटर्स नावे संघ, ज्यानं बनवल्या 106 धावा. 106 धावा बनवल्यात. 107 ची गरज असणार आहे जिंकण्याकरता. 30 चेंडू फक्त माफक 30 चेंडू मध्ये. अर्थातच रोहित गमरे असेल, त्यांच्यासमोर कशा पद्धतीनं खेळणार
टीम शिवगर्जना कळंबे संघ समोर अमोल वाडवल आहे, हिटमॅन म्हणून ज्याची ख्याती आहे टीम शिवगर्जना कळंबे संघ. अर्थातच कळंबे गावाचं नाव मानगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूनं मोठं केलंय ना तो हा फलंदाज आहे अमोल वाडवल. हिटमॅन ज्याची ख्याती आहे, पण समोर देखील उंच पुरा असा गोलंदाज ज्यानं रायगड टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपला दमखम दाखवलाय. सातत्यानं जेव्हा जेव्हा अशा मोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना तेव्हा तेव्हा हे नाव आवर्जून आपल्याला पाहायला मिळतं. नाव आहे रोहित गमरे. अर्थातच आपल्या फिरकीच्या जादूवरती त्या ताळावरती नाचवण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालाय ना रोहित गमरे. 107 धावा. या दरम्यान देवा फायटरचे सर्वेसर्वा ओनर देवेंद्र अंधेरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खुश आहेत ते कारण टीमने 106 धावा बनवल्याय. महेंद्र अंधेरे या ठिकाणी एक चांगली चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या साथीला सर्वच बॅटर्सनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय. परशुराम अंधेरे यांनी देखील 4 चेंडूमध्ये जवळपास 13 धावा बनवल्या. प्रत्येक बॅटर्सने त्या ठिकाणी एक एक षटकार लगावलाय आणि या साऱ्यांच्या भागीदारीनं या 106 धावा त्या ठिकाणी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये या 107 धावा बनवल्या जातील का टीम शिवगर्जना कळंबे संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू रोहित यांचा उचली घेणारा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त झालाय. दोन्ही पंच या ठिकाणी वळतायत. वाईड इन वन बाउन्सची वॉर्निंग देखील या ठिकाणी दिली जाईल गोलंदाज रोहित गमरे यांना. उंचीचा आपला पुरेपूर फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पटेला गेला गुडनेस स्पॉट होती, तदनंतर मात्र खूपच राईट झाला चेंडू. एक अवांतर धावेनं अकाउंट ओपन केलंय. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस फेकली आहे. इथं काय घडणार पंच मात्र संतुष्ट आहे. पुढ्यातून चेंडू चाललाय आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिले ना तर इट्स फेअर डिलिव्हरी. त्याच्या लगोलग हा चेंडू निघून जात असताना त्या ठिकाणी पंचानं फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी घोषित केली आहे. पहिला निर्धाव चेंडू आलाय, पहिला डॉट बॉल आलाय. मात्र या ठिकाणी अमोल वाडवल यांना हिमतीनं पुढे जावं लागेल. अर्थात जी स्पर्धा मोठी आहे या मोठ्या स्पर्धेमध्ये एक मोठी कामगिरी आपला नावाला साजेशी केलावी लागेल. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू आहे, खोल आणि टाकलाय. या ठिकाणी लेग बिफोरची अपील मात्र लेग बाईकच्या स्वरूपात आपल्याला जर पाहायला मिळालं तर एक धाव आणि 3 धाव फलकावरती येईल. प्रेशर क्रिएट करण्याचं काम सातत्यानं रोहित गमरे यांच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांना देखील ठाऊक आहे अमोल काय ताकदीचा फलंदाज आहे. त्याला सुरुवातीपासूनच प्रेशर मध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण तो एकदा रिदम मध्ये आला ना, तो लय मध्ये आला ना तर तो देखील चांगली फलंदाजी या खेळपट्टीवरती करू शकतो. कालच्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये 37-40 धावा येत होत्या. मात्र आजच्या सत्राची सुरुवातच चांगल्या पद्धतीने झाली आहे. महेंद्र अंधेरे वेगाने आले. राज राऊत याला मात्र डेगमकडे जायला लागेल. पहिला झटका दिलाय देवा फायटर्स नावे संघानं टीम शिवगर्जना कळंबे संघाला. यानंतर नाणेफेक करण्याकरता आपण पुढील मॅचच्या दोन्ही टीम्सला आमंत्रित करूया. टीम पनलगर, टीम नवघर संघ कृपया दोन्ही कॅप्टन्सनी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता टीम नवघर, टीम पनलगर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण या कृपया आपण या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता यायचंय. साहिल नवीन बॅटर्स आहे. आता मात्र खूप दबाव मध्ये असणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये अर्थातच राज राऊतला माघारी जावं लागलंय. पहिला ब्रेक थ्रू आलाय टीम अरे आता देवा फायटर्स नावे संघाकरिता आणि तो मिळवून दिलाय ना रोहित गमरे ज्यांचं नाव आहे. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा सातत्यानं गोलंदाजीमध्ये ते करत असतात. चेंडूला राईज करण्यामध्ये माहीर आहेत, ब्रेक करण्यामध्ये देखील माहीर आहेत, कटर चेंडू फेकण्यात माहीर आहेत, यॉर्कर डिलिव्हरी फेकणार माहीर आहेत. बराचसा काळ त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये अक्षरशः गाजवलाय. हा अनुभव आहे मित्रांनो आणि त्या अनुभवाचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय या सामन्याच्या माध्यमातून. रोहित गमरे पुन्हा राईट झालाय. गुडनेस स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर आदळल्यानंतर अंगावर आलाय. तो फटका तितकासा खेळता आला नाही तो साहिलला. आणखीन एक धाव आली आहे धावफलकावरती. अर्थातच सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. 3 धावा धावफलकावरती आल्या. 4
चेंडू आतापर्यंत फेकले. मोल वाढवल याला मात्र आक्रमण चढवावं लागेल. अर्थातच गिअर शिफ्ट करावं लागेल. योग्य वेळी योग्य गिअर शिफ्ट करणं फार गरजेचं असतं. वा, इथं देखील भन्नाट चेंडू आहे. पुन्हा एकदा एज लागली. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन फेकली होती. पुल करायचं होतं. इथं मात्र बॅटला ब्रश झाला चेंडू. एक झेल टिपला गेला परशुरामच्या माध्यमातून. दुसरा खूप मोठा झटका टीम शिवगर्जना कळंब संघाला. कॅप्टन्स त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलेले आहेत. कृपया आपण त्या पुढील मॅचचा नाणेफेक त्या ठिकाणी करायचं. पुढील मॅचचा नाणेफेक त्या ठिकाणी आपण करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सन्माननीय शंकरजी भोसले साहेब यांना आपण विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्या पुढील मॅचचा नाणेफेक करायचं. दरम्यान अंकित आलाय नवीन बॅटर. त्यावेळेस षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात ना, त्या खऱ्या अर्थानं रोहित गबरे यांनी 2 महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडले. टीम खऱ्या अर्थानं देवा फायटर्स नावे संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवातीला पहिल्या पूर्वार्धामध्ये काही अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. महेंद्र अंधेरे असतील, परशुराम अंधेरे असतील, तदनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 3 धावा आल्या. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्फत परिवर्तन केलं जाईल आणि अर्थातच शुभम आणखीन एक युवा गोलंदाजाला प्राचारण केलंय. अर्थातच याच मैदानावरती या खेळपट्टीवरती सातत्यानं तो चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच आज ओपन क्रिकेटमध्ये देखील तो सातत्यानं माणगाव तालुका टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असतो. त्याचा बराचसा अनुभव शुभमला आलेला आहे आणि अर्थातच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती त्याला आणलंय टीम मॅनेजमेंटनं. एक चांगला निर्णय त्या ठिकाणी या युवा गोलंदाजावरती मात्र जबाबदारी. दरम्यान टीम पन्हाळगड संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय अजूनही प्रेडिक्ट केलेला नाही. तर 3च धावा फक्त उभ्या केल्यात टीम शिवगर्जना कळंब संघ. अर्थातच तुषार वाळवळ पुरस्कृत, दीपक शेठ भाटणेकर पुरस्कृत हा शिवगर्जना कळंब संघ. या ठिकाणी आता मात्र दबाव मध्ये असणारे खूप सारा प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट झालाय या बॅटर्स वरती. शुभम बॅटने इथं देखील फटका केलायचा होता. शुभमला केलं थोडस उघड काम आहे आणि ते साहिलला आता करावं लागेल. चांगल्या दर्जाचा हा गोलंदाज त्या ठिकाणी हवे गावातून माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आलाय. आता मात्र इथं धडपड करावी लागेल. जरी पडझड झाले ना संघाचे, तरी देखील इथं हिंमत राखून आलेल्या संकटाला सामोरं जावं लागेल. स्विच हिट करायचं होतं. याही वेळेस शुभमनं बॅक टू बॅक दुसरा शॉट निर्धाव चेंडू फेकलाय. किती वेळा पडले ना हे महत्वाचं नाहीये. मला पुन्हा पुन्हा प्रयत्न त्या ठिकाणी करावं लागेल. पुन्हा प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून सतत प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं ना, थांबला तो संपला. तुम्हाला इथं थांबायचं नाहीये. जर तुम्ही थांबलात तर ही स्पर्धा तुम्हाला इथं सोडून जावी लागेल. यावेळेला डेंजर झोन कडे आहे आणखी ऍग्रेशन पा, कारण इथं कॉल दिला गेला होता साईडच्या माध्यमातून. निश्चितच त्या ठिकाणी डेंजर झोन कडे अंकित आहे आणि अंकितला देखील ही खेळपट्टी त्या ठिकाणी सोडून जावी लागेल. तिसरा विकेटचं पतन होतंय. ती जोखीम रिस्क घेणं गरजेचं नव्हतं. ती रिस्क घेतली आणि त्याचा मात्र नुकसान टीम शिवगर्जना कळंब संघाला. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 3 माघारी परततोय डीसी मास्टर. टीम पन्हाळगड संघ कर्णधार कृपया आपण
त्या ठिकाणी आमच्या बॉलिंग चला निर्णय त्या ठिकाणी आपण खेळवलेला आहे. त्या ठिकाणी टीम पनळकर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम नवघर संघाला फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केले. आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. रोशन जाधव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. टीम नवघर संघाच्या माध्यमातून इन ऍक्शन पुढील मॅच मध्ये. चांगला चेंडू ऑन साइडला यावेळेस क्लिक केलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी चेंडू खाली येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल मात्र आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. 4 धावा धावफलकावरती. चांगलं थांबवलंय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी अर्थातच देवा फायटर्स नव्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठा स्कोर उभा केला. यावेळेस मोठा पट्ट्या समोरच्या दिशेनं रोहित कुंबळे आले लॉंग ऑफ रिझन मध्ये. झेड टिपलाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज साहिल देखील माघारी परततोय दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. डीजे मास्टर जे 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा बनवल्या टीम शिवगर्जना कळंब संघानं. आणि इथं मात्र फार मजबूत पकड या सामन्यावरती खऱ्या अर्थानं देवा फायटर्स नव्या संघानं बनवली आहे. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, एक चांगलं युनिट त्या ठिकाणी एक टीम वर्क पाहायला मिळतं. अर्थातच देवा फायटर्स नव्या संघाचं जसं म्हटलं जातं ना, टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. आज हे ड्रीम अचीव करायचं आहे. आज हे ड्रीम कम्प्लीट करायचं या टीमला, या टीमच्या खेळाडूंना या आमदार चषकावरती नाव कोरायचं आहे. आणि नाव कोरण्याकरता आम्हाला आमच्या खेळाचं प्रदर्शन या आमदार चषकामध्ये दाखवायचं आहे. आतापर्यंत लाजवाब परफॉर्मन्स या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एकेरी धावेनं 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. मात्र वेगाने हा चेंडू फेकलाय. ऑप्शनच्या वरून हा चेंडू जात असताना पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी टीम नावे संघाच्या माध्यमातून, देवा फायटर्स नावे संघाच्या माध्यमातून रोहित गमरे आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस स्लॉट मध्ये आला होता. इलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स कव्हर करू शकत नाही. लॉंग ऑनला आणखीन एक झेड टिपला जातोय. आणखीन एका महत्वाच्या फलंदाजाचा खेळ खलास होतोय. डीजे मास्टर गोलंदाजाने आणि तेच कारण आहे आतापर्यंत फक्त 5 धावा आहे. राहुल राऊत या दरम्यान पाहायला मिळतोय. हलक्या हातानं स्टिअर केलाय. ऑन साइडला फटका सजवलाय. मिड विकेटचा डीपचा प्रोटेक्शन पुढे आलाय. एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली आहे. मेहनत करावी लागेल मित्रांनो, तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. मेहनत तर प्रत्येक फील्ड मध्ये करावीच लागते. असंच पडून राहिल्यानं लोखंडाला देखील गंज पकडला जातो. इथं देखील एक चांगला चेंडू याही वेळेस पाहायला मिळालाय. रोहित गमरे इथं मात्र एक ब्रह्मास्त्र अर्थातच बाहेर काढते. चांगल्या धाटणीच्या चेंडू सातत्यानं वारंवार या ठिकाणी या खेळपट्टीवरती आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. वाह क्या बात आहे. भन्नाट चेंडू मिडल स्टंपला त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलंय आणि इथं विकेटचं पतन होतंय शेवटच्या चेंडूवरती. फुकाडीचे खेळ संपुष्टात आलाय. फक्त 6
धावा बनवल्या. अर्थातच 2च्या सरासरीने या 6 धावा शिवगर्जना कळंब संघाने बनवल्यात. परशुराम अंधेरे नवीन बॅटर्स, या दरम्यान अनिल राऊत आपल्याला पाहायला मिळते. नॉस्ट्रायकिंग एंडवरती नवीन बॅटर्स, अर्थातच इन ॲट बॅट नंबर 8, अर्थातच 8व्या क्रमांकाचा फलंदाज झालाय. मैदानाच्या आतमध्ये टीम शिवगर्जना कळंब संघाच्या माध्यमातून राहुल राऊत. कार्याध्यक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये याच खेळाडूच्या डोळ्याला चेंडू लागला होता. अर्थातच त्या वर्षीच्या हंगामात शिवगर्जना कळंब संघाने जेवढ्या फायनल्स मारल्या ना तेवढा सर्व खर्च या राहुल राऊत वरती केला होता, आपल्या टीमच्या खेळाडूवरती केला होता. आणि या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी टीम शिवगर्जना कळंब संघाने दाखवलं होतं. आणखीन एक महत्वाचा फलंदाज राहुल राऊत मैदानाच्या बाहेर जातो. डीजे शिंदे या दरम्यान नवीन बॅटर्स ऍज अ फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण इथं फार मशक्कत घ्यावी लागेल. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स आणि इथं काय घडतंय तर वाईड लेग पंच त्या ठिकाणी प्लस 1 बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाते. अर्थातच परशुराम अंधेरे या गोलंदाजाला एकेरी धावेनं 1 तर धावेनं 7 धावा धावफलकावरती. समस्या तुम्हाला कमजोर बनवत नसते मित्रांनो, तुम्ही काय विचार करताय ना ते विचार अर्थातच फार महत्वाचे असतात आणि तेच विचार तुम्हाला कमजोर बनवत असतात. खऱ्या अर्थानं समस्येमध्ये एक संधी दडलेली असते. आता जर या बॅटरने ती संधी उलटली असती, त्या अनुषंगाने एक चांगला प्रयत्न केला असतं. तसं म्हटलं जातं ना, कोशिश करणे वालों की हार नाही होती. अर्थातच तुम्ही ते प्रयत्न, ते कोशिश करणं गरजेचं होतं. त्या समस्येमध्ये ती संधी जर तुम्ही शोधली असती, त्या संधीचा जर पुरेपूर फायदा तुम्हाला उचलता आला असता, तर आणखीन एक जास्त ताकदीची मॅच इथं देखील या आमदार चषकामध्ये सर्व उपस्थित प्रेक्षकांना पाहायला मिळाली असती. शैलेश शिंदे त्यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बोर्ड मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव येईल, एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 8 या आकड्यावरती 4थं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही दुहेरी आकड्याला टीम शिवगर्जना कळंब संघाच्या बॅटर्सने स्पर्श केलेला नाहीये. करायचं होतं अनिल राऊत यांना. सुपला मास्टर आहे, सुपला मास्टर म्हणून त्याची ओळख आहे. सुपला मास्टर इथं मात्र हुकलाय. अर्थातच अजून एक चेंडू शेष आहे या षटकातला. अनिल राऊत या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक हे परशुराम अंधेरे यांनी हाताळलंय. 8 ही आकड्यावरती धावफलक फिरवलंय. शिवगर्जना कळंब संघ फार विपरीत आणि अडचणीत पुन्हा एकदा सुपला मास्टर त्याच रिदम मध्ये फटका खेळत असताना आणखीन एक निकाल स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. 4 षटकांची सांगता झाले. 8 धावा धावफलकावरती, म्हणजे 2च्या सरासरीनं हे धावफलक पुढे गेलंय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र टीम शिवगर्जना कळंब संघ पूर्णतः बॅकफुट वरती आपल्याला गेलेली पाहायला मिळते. 6 चेंडू फेकण्याकरता या दरम्यान गोलंदाजी ट्रॅक वरती आणलंय भावेश. या दरम्यान भावेशला त्या ठिकाणी प्राचारण केलंय स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता. टीम देवा फायटर्स नावे संघ या मॅच वरती अगदी सहजरित्या विजय संपादन करण्याकरता सज्ज झालाय. या स्पर्धेतला पहिला विजय. अर्थातच पहिल्या फेरीचा अखेरचा सामना असेल टीम नवघर विपक्ष टीम पन्हाळघर संघाच्या दरम्यान. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल टीम नवघर संघ प्रथम फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. समोर असेल टीम पन्हाळघर संघ. हे दोन्ही संघ या असोसिएशनचे आहेत. याच मैदानावरती या खेळपट्टीवरती सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. लोअर फुलटॉस बनवलाय. त्यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये परशुराम अंधेरे चेंडू खाली आहेत. 1 धाव आली आहे. एकेरी धावेने धावफलक हस्त ठेवलंय. 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाची ही स्पर्धा या ठिकाणी अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केली आहे. सन्माननीय दमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कार्याला वंदन करणारी ही स्पर्धा. भीमर चेंडू आहे, कबरेच्या खूपच वरचा चेंडू आणि सुपला मास्टरनं त्याला पायलेच्या दिशेनं धाडलंय. 5 धावा येतील. येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. तो चेंडू द्यायचा आहे.
आलेला आहे. यावेळेस भीमर चेंडू नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. येणारा चेंडू फ्रीज असेल. 14 धावा धावफलकावरती उभ्या केले. शिवगर्जना कलंजे संघाला अगदी सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी डॉमिनेट केलं. पुन्हा अनिल राऊत सुपला मास्टर या आमदार चषकामध्ये वारंवार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाकाला लागल येड्या. कनेक्ट होत नाहीये. तर त्यांना आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय टीम शिवगर्जना कळंजे संघ. आतापर्यंत जर विचार केला तर 7 फलंदाज माघारी गेले. पूर्णतः डॉमिनेट केले गेले या टीमला. पॉइंट रिझन मध्ये भटका सजवलाय. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता आणखीन एक धावती आहे. एकेरी धावेनं 15 धावा धावफलकावरती निश्चितच येतील. 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 106 धावांचा जो डोंगर उभा केला होता ना, अर्थातच महेंद्र अंधरे यांनी 61 धावा ठोकल्या होत्या. त्याचा प्रतिकार करत असताना बिखरली अक्षरशः टीम शिवगर्जना कळंजे संघ. या बॅटर्सना कुठेही गेम मध्ये येऊ दिलं नाही. खऱ्या अर्थानं मुख्य गोलंदाज अमोल वाडवल याच्यावरती केलेला प्रहार पहिल्याच पूर्वार्धामध्ये वा 50 स्ट्रोक आहे. शैलेश शिंदे यांच्या बॅट मधून आलाय. या समालोचक कक्षाला सलामी ठोकणारा हा षटकार. संघ या स्पर्धेमध्ये विजयी होती. या मॅच मध्ये विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. टीम शिवगर्जना कळंजे संघाचं देखील कौतुक. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आम्ही अक्षय दादा मित्रमंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी आपलं स्वागत करतो. चला या मॅच महेंद्र अंधरे त्यांनी ठोकल्या 61 धावा. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अर्थातच त्या ठिकाणी